माझं नाव सौ कल्याणी विजय काजळे. मी चिखलसे गावची रहिवासी आहे. मी चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीची सदस्य देखील आहे. आत्ता ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आल्यात, ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं निधन झालं. खरं तर हे निधन म्हणजे ह्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. ही हानी होत असताना ज्या दिवशी दादा गेले त्याच दिवशी आज माझ्या चिखलसे गावामध्ये आणि आहिरवडेमध्ये ज्या कोणी भाजपाच्या नेत्यांनी मटणाची पार्टी दिली, ह्याचा खरं तर मी पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करते. कारण ज्या राष्ट्रवादीमध्ये तो नेता जो कोणी होता, भाजपचा नेता आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आधी होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा झाला. दादांनी त्याला मोठं केलं, त्याला चालायला उभं राहायला शिकवलं, त्याला पदाचा उपभोग दिला. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा तुम्हाला दादांचे विचार पटत होते आणि आता तुम्हाला मावळामधील सर्वच भाजप मंडळींना झालंय काय? ज्या दिवशी दादांचं निधन होतंय त्या दिवशी तुम्ही या मटणाची पार्टी देताय, हे खरं तर सर्वात दुःख आहे. कारण जर तुम्ही 3 दिवसाचा दुखवटा पाळू शकत नसेल तर याहून दुःख मोठं काय? तुम्ही त्यांचे होऊ शकले नाही तर आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेचे काय होणार आहे? जर आज दादांचं जाणं खरं तर आमच्या दृष्टिकोनातून, सर्व महिलांच्या दृष्टिकोनातून खरंच खूपच दुःख होत आहे. ह्यातून खरं तर महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली आहे आणि ती कधी भरूनही येऊ शकत नाही. परंतु हे होत असताना निवडणुका होतात, निवडणुका जातात. जय पराजय हा प्रत्येकाचाच असतो, तो पचवण्याची ताकद प्रत्येकात असावी. परंतु हे करत असताना तुम्ही जर एक दिवस सुद्धा हे होऊ न देता जर त्याच दिवशी मटणाची पार्टी करत असेल तर खरंच म्हणजे भाजपाचा नेता गेला काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता गेला काय? पण भाजपाच्या नेत्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे. किंवा ज्या दिवशी ही एवढी दुःखद घटना घडलेली आहे त्या दिवशी तुम्ही मटणाची पार्टी देताय, ह्या खरंच मी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून बोलत नाहीये, पण एक देशाचे खरंच सगळ्यांचे लाडके दादा गेले म्हणून खरं तर खूप वाईट वाटतं. आणि हे असं भाजपाच्या नेत्यांनी करायला नव्हतं पाहिजे. म्हणून मी माझ्या वतीनं, माझ्या महिलांच्या वतीनं याचा जाहीर निषेध व्यक्त करते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.